श्री स्वामी समर्थ सगळ्यांना। आता आज आहे गणपतीचा तिसरा दिवस। बोलता बोलता गणपती 2 दिवसात आता जातील, ज्यांचे 5 दिवसाचे असतात। आणि मी आलेली आहे ताईकडे। बॅकग्राऊंड वरून तुम्हाला समजलं असेल, गणपतीसाठी म्हणजे आज लगेच जाणार आहे, पुन्हा गौरीसाठी येणार आहे। तर आज इथला छोटासा एक 5 मिनिटाचा ब्लॉग तुमच्याशी शेअर करणार आहे। तर तुमच्या घरी गणपती कसे बसले, चांगली प्राणप्रतिष्ठा केलीत का, व्हिडिओ बघितलेत का? आज सुद्धा गौरी आवाहनाचे आणि गणपती विसर्जनाचे असे व्हिडिओ येतील, तर ते बघायला विसरू नका इंडियन मॉम सुनेत्रा या आपल्या चॅनलवर। तर आता कंटिन्यू राहा। छोटासा ब्लॉग आज मी इथं करणार आहे, ताईच्या घरात आहे। तर मी करते आता पोहे। पोह्यासाठी कांदा, मिरच्या, शेंगदाणे आणि थोडीशी साखर घालून घेतली। आता याच्यामध्ये हळद घालायची। हळद पोह्यामध्ये अगदी कमी घालायची, नाहीतर उग्र वास येतो। म्हणजे मी माझ्या पद्धतीचे दाखवते पोहे। बारीक कांदा चिरून घातलेला आहे। त्यानंतर या पोह्यामध्ये थोडंसं मीठ घालून घेऊया चवीनुसार। चवीनुसार मीठ, यामध्येच कोथिंबीर चिरलेली, आणि आता हे चांगलं हलवून घेऊया। बघू शकता तुम्ही पोहे आपले होत आलेले आहेत। कॅमेरा जरा रंग वेगळा दिसतोय, पण छान असा पिवळा रंग आलेला आहे। आता यामध्ये लिंबू पिळून घेऊया। लिंबू मी नेहमी असं कढईमध्येच पिळते, वरून फोडी देत नाही, कारण तसा खूप छान रंग येतो। पण आत्ताच नाही, जरा 2-3 वाफा घ्यायच्या आणि मग लिंबू घालायचं, कारण लिंबू आधी घातलं तर कडवट होतं। आता पोह्यामध्ये घालूया खोवलेलं खोबरं, मस्त लागतं खोवलेलं खोबरं, लिंबू, बारीक शेव, सगळं कॉम्बिनेशन पोह्यासाठीच बनवलेलं आहे खास। आपण नाश्ता सेंटरमध्ये गेलो की बघा कसं पोह्यावर ओलं खोबरं असतं, सगळं असतं, त्यामुळे ते पोहे अगदी स्वादिष्ट लागतात। आणि आता लिंबू पिळून घेऊया। अर्ध लिंबू बास झालं। जय देव जय देव जय मंगलमूर्ते हो श्री मंगलमूर्ते, दर्शन मात्रे मन कामना पुरते। जय देव रत्नाखचिता भूरात्म गौरी कुमरा, संदहनाक्षी कृति कुंकुम केशरा, हीरे जडिता मौड शोभे शोभरा, पूरे चरणी घागरिया। जय देव जय मंगलमूर्ते हो श्री मंगलमूर्ते, दर्शन मात्रे मन कामना पुरते। जय देव लंबोदरी तांबर पंबर बंधना, सरळ सुंड वक्र तुंड त्रिनेरा, राजरावांचा हावर पाहि सदा, संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवंदना। जय देव जय मंगलमूर्ते हो श्री मंगलमूर्ते, दर्शन मात्रे मन कामना पुरते। जय देव दुर्गे दुर्गटवहारी दुर्ग संसारी, अनाथनाथ अंबे करुणा विस्तारी, वारी वारी जन्म कर्णहते वारी, हरि पडलो आकाश संकट निवारी। जय देवी महिषासुरमर्दने, सुरवर ईश्वर वरदे तारक संजनी। जय देव त्रिभुवन बोले पाहता ऐसे नाही, चारी श्रवले परंतु न बोलवे काय, साही विवाद करता पर लय प्रवाही, तो भक्ता लागे पावशील बनाये। जय देवी महिषासुरमर्दने, सुरवर ईश्वर वरदे तारक संजनी। जय देव प्रसन्न प्रसन्न हो श्री निराशा, श्री शाबासुर सूर्य तोडवी भोगाजा, अंबे तुझ वाचून कोण पूर्वी राजा, नरहरतन झाला पद पंकजा। जय देवी महिषासुरमर्दने, सुरभर ईश्वर वरदे तारक संजनी। जय देव सत्राने उद्धाने हुंकार वदने, हरिधर्म भूमंडल सिंधु जय गगने, पराजिले ब्रह्मांड धाके त्रिभुवने, सुरधर निशाचर झाल्या पवने। जय देव श्री हनुमंता, हरि प्रसाद नाभय कृतंद। जय देव सुनसमरे पाताळे उल्हास शब्द, धरला धर मानी राखीरा, करारी है पर्वत उन्नत औषध, राम रामदास जगदीशा शोध। जय देव श्री हनुमंता, तुमचे
रक्षा गजमुख दौदेल लाल विराज सुतगौरी हरग हाथ किए गुण लड्डू खाए सुरवरक महिमा कहे न जाए लागत हु बरग जय 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 गणराज विद्या सुखदाता धन्य तुम हरो दर्शन में रामन भरत जय जय बल अष्ट सिद्धे दासे संकट को बैरे विघ्न विनाशन मंगल मुहूर्त अधिकार कोटि सूरज प्रकाश ऐसे जब तेरे गंडस्थल मद मस्तक धूले शिवार जय 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 गणराज विद्या सुखदाता धन्य तुम्हारो दर्शन में रामन भरता जय जय भाव भगत से कोई शरण हंगत आवे संतत संपत सब ही भरपूर पावे ऐसे तुम महाराज मोको अति भावे तो सारे वंदन निशिजन गुण गावे जय 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 गणराज विद्या सुखदाता धन्य तुम्हारो दर्शन में रामन भरता जय जय घाली न लोटांगण बंधी न जरण डोळ्या न पाही न रूपात प्रेम आलिंगण आनंद पूजिन भावे ओ आले हरे नामा त्वमेव माता पिता त्वमेव त्वमेव बंधु सखा त्वमेव विद्यारूपी त्वमेव त्वमेव सर्वं मम हरिनो आश्यामन चंद्रवाना बुधात्मानां प्रभोदिवा करो मयज्ञो सकल परश्वे नारायणाय समर्पयामि अच्युतम केशव राम नारायण कृष्ण दामोदर वासुदेवाय श्रीधर माधव गोपिका वल्लभ जानकी लाल जय रामचंद्र हरे राम हरे सुनेत्रानं दिलेल्या कणकेच्या मशीन मध्येच मी कणिक मळत आहे। गेले 5 वर्ष झाले हे मशीन मला सुनेत्रानं कणिक मळायला दिले। सुंदर कणिक मळली। यात आता 4 आणि 5 9 1 10 11 मावतील। अजून 10 दुसऱ्या चाळणीमध्ये लावणार आहे आणि भेटते मी 2 मिनिटात तुम्हाला। आज काही व्लॉग मध्ये जास्त मी तुम्हाला जास्त काही दाखवू शकले नाही, फक्त थोडंसं रुटीन दाखवलं, ते पण एका हातात कॅमेरा घेऊन एका हातात सकाळी ती भाजी वगैरे करताना थोडंफार दाखवलं। महत्त्वाचं मला तुम्हाला बप्पा दाखवायचा होता आणि आरती। आमचे जिजाजी तेच काम करतात, म्हणजे लग्न, वास्तुशांती, पंचांग बघणं, सगळं काही, म्हणजे सगळं टोटल लग्न जे काही भटजी काम म्हणतो ना आपण, ते सगळं करतात।
गुरुजीच आहेत ते, त्यामुळं गावात एकमेव त्यांचं घर आहे आणि त्यामुळे त्यांच्या आरतीचे सूर वगैरे खूप सुंदर असतात. मला तुम्हाला तेच ऐकवायचं होतं की टाळाच्या ह्याच्यात किती सुंदर गणपतीचं आगमन केलं आणि गणपती इतका सुंदर आहे की आपलीच नजर त्याला लागेल का काय असं वाटतंय, एवढा गणपती सुंदर मनमोहक आहे. तर तुम्हाला आजचा व्लॉग कसा वाटला नक्की सांगा. आवडला तर काय करायचं आहे, लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायचं आहे. पुन्हा भेटेन उद्या नवीन ब्लॉगसोबत, नवीन मोटिवेशनल व्हिडिओसोबत. काल एक कमेंट आला होता ताईचा की आता हे दुःख विसरून जा, तेच व्हिडिओ टाकू नकोस आणि छान अशी जगायला सुरुवात कर. तर नक्कीच ताई तुमची ही गोष्ट मी लक्षात ठेवेन. आता जुन्या गोष्टी विसरून आपल्याला नव्याने पुढे जायचं आहे आणि निगेटिव्ह व्लॉग नाही करणार, मोटिवेशनलच व्लॉग इथून पुढे येतील ह्याची काळजी घेईन. अगदीच तशी काही असेल बातमी तुम्हाला सांगण्यासारखी तर नक्की सांगेन. तर चला व्हिडिओचा इथं शेवट करते. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.